हॅलो रसिक. हा हॅलो रक्षामध्ये कोण बोलतोय? मी मंगला माळवे. आपण कोण बोलताय? हा नमस्कार ताई, मी अरुण काळे मौजे येळगोड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरहून बोलतोय. अरुण काळे. हा गावाचे नाव काय म्हटलं आपण? येळगोड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर. येडगुळ. येळगोड. येळगुळ. हा येळगोड. अच्छा. काय करता तुम्ही तिथे हॅलो अरुणजी? हॅलो. माझा आवाज येतोय तुम्हाला? हा मला एक गाणं ऐकायचं होतं. आपण काय करता? मी पॉवर काम करतोय ताई. कुठे? पॉवर लूमचं काम करतोय. पॉवर लूम वर काम करता? हा इचलकरंजीला काम करतोय मी मागावरचं. इचलकरंजीला? हा इचलकरंजीला. बरं बरं. मग तिथे अजूनही मिल सुरू आहे नाही का? हा पांढरं कापड असं हे करतोय ना पॉवर मागावर इलेक्ट्रिक. पांढरं कापड बनवतात? हा काय ऐकू येणं झालंय बरोबर. एक मिनिट. हा बोला की. म्हटलं तुम्ही इचलकरंजीच्या पॉवर लूम वर काम करता, तर तिथे कोणतं उत्पन्न घेतलं जातं? हा काम तिथं इचलकरंजीलाच करतोय ना काम. बरं. पातळ वगैरे विणल्या जातात का हातमागावर? होय होय लांब जातात का कापड. बरं. अरुणजी कोणतं गाणं ऐकायचं आहे आज तुम्हाला? होय होय. गाणं कोणतं ऐकायचंय? ऐकू येणं झाले बरोबर मला. गाणं कोणतं ऐकायचं तुम्हाला? हा मला धम्मपर्वत दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, दसऱ्याच्या शुभेच्छा. हो. हॅलो. कोणतं गीत ऐकायचं तुम्हाला? हा दसऱ्याच्या निमित्त मला बुद्धगीत ऐकायचं आहे. बरं. तुमच्यासोबत आणखी कोणाला ऐकायचंय? माझ्यासोबत विजय चव्हाण, वारणा शापूर. हा. सुंदर पवार. बरं. हा आणि घरच्याच सगळ्यांनी आवडीचं आहे ते गाणं. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांसाठी ऐकवित आहोत तुम्ही सांगितलेलं बुद्धगीत. ते पत्र पण असतात तुम्ही नावं भरपूर घेताय आमची. हो बरोबर आहे. तुमचा आवाज पण चांगला वाटतोय मला. धन्यवाद अरुण भाऊ. तर ऐका तुमच्या मनातलं हे गीत. गौतमा गौतमा गौतमा, शांतीच्या प्रेषिता गौतमा. गौतमा गौतमा गौतमा, शांतीच्या प्रेषिता गौतमा. उजळीत आहे दशो दिशांना, प्रकाश तुझिया बुद्धत्वाचा. ओलांडुनी काल सीमा, सिद्धार्थ हे गौतमा. सिद्धार्थ हे गौतमा, शांतीच्या प्रेषिता गौतमा. गौतमा गौतमा गौतमा, शांतीच्या प्रेषिता गौतमा. मतांचा आकांत किती तो, भ्रमाच्या भेदून भिंती. उरलास तू असीमा, उरलास तू असीमा, शांतीच्या प्रेषिता गौतमा. गौतमा गौतमा गौतमा, शांतीच्या प्रेषिता गौतमा. अपार करुणेचा सागर तू, प्रशांत शांतीचे आगर तू. अनंत प्रेमाची तू धारा, प्रणाम तुझ गौतमा. प्रणाम तुझ गौतमा.
अमोलकचंदला आहे मॅडम, MSc चालू आहे माझं. आपण बोललो होतो नाही का एकदा? हो, अच्छा, किती दिवस झाले तुझ्या कॉलला? 3 महिने पूर्ण झाले. बरं, आता मग कॉलेज बंद आहे का सध्या? नाही चालू आहे. ओके ओके, MSc सुरू आहे नाही का? हो. बरं बरं. वेणी कोठा आहे का गाव? कोठा. कोठा कोणत्या तालुक्यात आहे? कळंब तालुका. बरं बरं. म्हणजे कळंबवरून बाबुळगाव जाणारा रस्ता? हो, बाबुळगाव जाणार आहे. बरं. आणि कोण कोण असतं तुमच्या कुटुंबात? माझा छोटा भाऊ आहे, आई आहे, बाबा आहे आणि नानी आहे. बरं पल्लवी, तुझ्या गावाला एक कसलं तरी मंदिर आहे मोठं नाही का तुझ्या गावाजवळ? गावाजवळ चिंतामणी देवस्थान आहे. कळंबचं तर आहेच, प्रश्नच नाही. एक महाराजांचं पण आहे तिथे गावात, एक मट्टू महाराजाचं देवस्थान आहे. हा बरोबर आहे. मग लोक येतात का तिथं दर्शनाला? हो, लोक येतात आणि आषाढी पौर्णिमेला इथे यात्रा पण असते मोठी. अच्छा. बरं पल्लवी, आज गाणं कोणतं ऐकायचंय? आता अशोका विजयादशमी आहे मॅडम. हो. तर गाणं द्या एक. तुझ्यासोबत आणखी कोणा? हॅलो रसिक. हॅलो. हॅलो. हां बोला. हॅलो बोला काका. हॅलो. हॅलो. हा, मी दीपक भांडे बोलत आहोत जगत मंदिर पासून. कोण बोलताय? हा हा, हॅलो. कोण बोलताय म्हटलं? हॅलो. नाव सांगा, आपलं नाव सांगा. हा, माझं नाव दीपक भरणे आहे. दीपक बोलतो यवतमाळहून. दीपक? हा, दीपक भरणे बोलत आहो. भरणे. काय करता दीपकजी तुम्ही? मला गाणं ऐकायचं होतं मॅडम. आपण काय करता? काही नाही मॅडम, मी डोळ्यानंतर घरी वाताचा बिझनेस आहे माझावाला. कशाचा? वाता बनवायचा? फुल वाता बनवतो. बरोबर आहे. मग आता सध्या तर तुम्हाला खूप डिमांड असेल तुमच्या वस्तूंना नाही का? हो मॅडम. तुम्हाला कोण हातभार लावतं या कामामध्ये? कोण करू लागतं? मीच करतो मॅडम. आता स्वतः बनवता? हो, स्वतः बनवतो. फुल वाता. मग किती कमाई किती होते? कमाई होते महिन्याची 1000 रुपये होते महिन्याची कमाई. अरे, मग बाकी कसा व्यवहार चालतो? काही साईड? पत्नी जाते ना घरगुती कामाला पोळ्या बनवायला. बरं बरं. दीपकजी, आज कोणतं गाणं ऐकायचंय तुम्हाला? मला स्वर्गम मधलं गाणं आहे. आता दसरा आहे ना आता. हो. दसऱ्याच्या आता रामजी की निकली सवारी. बरं. स्वर्गम मधलं गाणं ऐकायचं होतं मला. बरं. तुमच्यासोबत आणखी कोणाला ऐकायचंय? माझी मुलगी आहे पूजा मस्के. हो. जवळ आहे सागर मस्के. बरं. आणि मोठी मुलगी आहे रेश्मा निनावे. हा हा. मोठे जवळ आहे आशिष निनावे आणि नातू आहे नीलकंठ निनावे. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी ऐकवीत आहोत. हॅलो, माझी पत्नी आहे रंजना दीपक भरणे. तर आपल्या परिवारासाठी आता ऐका हे सुंदरसं गीत. हॅलो रसिक. हॅलो. हां बोला.
हॅलो रसिक. हो, हॅलो, कोण बोलताय आपण? पांडुरंग मोरे बोलतो. पांडुरंग मोरे. हां, गावाचं नाव सांगा. वारंगपाटा. हां, बरोबर आहे. पांडुरंगजी, काय सुरू आहे सध्या? मंगलाताई बोलता का? हो, मंगला माळवे बोलते. नमस्कार. नमस्कार. नवरात्रीच्या वातावरण काय म्हणते? शुभेच्छा. पाऊस भरपूर आहे मराठवाड्यामध्ये, नाही का? हो हो हो, किती पाऊस पडला तुमच्या गावाला? भरपूर आहे. पूर आलेला आहे. पूर आहे. कोणती नदी आहे तिथे? ही मोठी नदी आहे. हो, नांदेडहून येते ती. अच्छा, म्हणजे पैनगंगा आहे. पैनगंगा. बरोबर आहे. आणि तुमचं गाव पण त्याच्यात येतं का पुरात? मला वाटतं तुमच्याकडे ते नांदेडहून तिकडे येते वाटतं. माहूरवरून. हां. माहूरवरून तिकडे येते, नाही का? हॅलो, आता मी धाराशिवला हो. धाराशिवला आहात? कसं काय? हां, कामाला अच्छा, कोणतं काम? हॉटेलमध्ये वेटर. बरं बरं. आणि धाराशिवला लोक येतात का? मग आता दर्शनाला खूप गर्दी असेल, नाही का? हो, येरमाळा आहे. येरमाळ्याला हम्म. तिथे देवीचं मंदिर आहे, नाही का? हो, येडाई. बरं, मग खूप मोठी म्हणजे यात्रा वगैरे असते का तिथे? हो. अच्छा, बरं. मग पांडुरंगजी, आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? नवरात्री निमित्त ऐकायचं होतं. हां, माताने बुलाया. चलो बुलावा आया है. हा, चलो बुलावा. बरं, तुमच्यासोबत कोणाला ऐकायचं आहे? वैष्णवी मोरे आहे, कुंडिक मोरे, अश्विनी मोरे, पांडुरंग मोरे, हां, वारंगपाटा आणि बरं. मंगलाताई माळवे. हो, तर तुमच्यासाठी आता ऐकवित आहो आम्ही ही हॅलो रसिक. हॅलो. हॅलो. हां, बोला. हॅलो रसिक. हो, कोण बोलते? राजेंद्र इंगोले बोलतो भीमोनाहून. कुठून? भीमोना, तालुका बाबुळगाव. बरं बरं. काय करता तुम्ही तिथे? माझं सायकलचं दुकान आहे. हो, बोललो तो आपण, नाही का याआधी? हो हो, 2 महिने झाले. 5 जुलैला बोललो होतो आपण. हो, राईट राईट. हो मग आता व्यवसाय सुरू आहे का तुमचा? हो, व्यवसाय चालूच आहे ना. बाबुळगाव फाट्यावर. बाबुळगाव फाट्यावर. हो. म्हणजे राणी अमरावतीला जाणारा रस्ता? हो हो हो, म्हणजे राणी अमरावतीला जाणारा रस्ता गाव आहे आणि बाबुळगाव स्टँडवर दुकान आहे. अच्छा अच्छा अच्छा. बरं बरं. मग रेडिओ पण ऐकता तिथं, नाही का, दुकानात? हो, रेडिओ चालूच असते ना. अच्छा. मोबाईलची बॅटरी उतरेपर्यंत मोबाईल चालू असते. बरं बरं बरं. हो मग आज कोणते गाणे ऐकायचे तुम्हाला? मॅडम, 69व्या जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण शुभेच्छा राजेंद्र भाऊ. हो. कोणते गीत ऐकायचे? ते गाणं ऐका मॅडम. आकाश मोजतो भीमा तुझ्या जन्मामुळे. हो, भीमा तुझ्या जन्मामुळे. ठीक आहे. तर तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय? चित्रा इंगोले आहे, अजित इंगोले आहे, हो, मनीष मनोहर, नाजिल खा पठाण, अण्णाजी लांडे, अमोल वाघाडे, संतोष वाघाडे, हा. सुबोधजी नगराळे, ललित मून, निशान निवल, अनिल देवतळे. तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांसाठी आता ऐकवित आहो हे गीत, ऐका. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. हॅलो रसिक. हॅलो. हा, बोला. मॅडम, आम्हाला गाणं ऐकायचं होतं. कोण बोलताय आपण? मंगला मानकर, खापरी, घाटांची तालुका घाटांची. हो का? काय करता तुम्ही? मी घरीच राहते. घरीच राहते. घरी राहता? हो. म्हणजे गृहिणी आहात? हो. आणि घरी कोण कोण असतं? माझे मिस्टर, 2 मुलं. काय? माझे मिस्टर, 2 मुलं. हो का? मुलं काय करतात तुमचे? एक मेकॅनिकल आहे. हॅलो ताई. हॅलो. मुलं काय करतात म्हटलं? एक मेकॅनिकल आहे आणि एक बाहेरची कामं करतो. बरं बरं. आणि मग यजमान काय करतात तुमचे? ते तहसील मधले कामं करतात. हो का? अजूनही रिटायर्ड झाले की आहेत? नाही.
कामावर जातात. हो. तुम्हाला काय काय छंद आहे ताई? मला गाणे ऐकायचा. रेडिओ ऐकता? हो. आकाशवाणी यवतमाळ? हो. मग आज कोणते गाणं ऐकायचे तुम्हाला? भीमाचं कोणतं बी चालेल. अं? भीमाचं कोणतं बी चालेल. अच्छा, बाबासाहेबांचं गाणं ऐकायचं आहे. हो. बरं बरं. आणि तुमच्यासोबत आणखी कोणाला ऐकायचंय? माझी बहीण आहे रुपाली सोंडवले. हां. माझे मिस्टर आहे दिनकर मानकर. हो. माझे मुलं आहे माविश दिनकर मानकर. लहान मुलगा आहे महेश दिनकर मानकर. भाऊ आहे प्रदीप भालशंकर. बरं. मित्र परिवार. तर तुमच्यासाठी आता ऐकवीत आहो हे बाबासाहेबांचं गीत, भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे. ऐका. ठीक आहे, धन्यवाद. हॅलो रसिक. हॅलो हॅलो. हॅलो रसिक. कोण बोलतंय? हा, सचिन गायधाने बोलतो. सतीश गायधाने? हा. कुठून बोलताय? यवतमाळ पिंपळगाव. काय करता तुम्ही? काही नाही, ड्रायव्हर आहो गाडी. अच्छा, कुठे? इथं द्वाऱ्याला. इथं कोणत्या डिपार्टमेंटला? म्हणजे यवतमाळ मध्ये. प्रायव्हेट ड्रायव्हर आहात? हो. बरे बरे. किती वर्षापासून गाडी चालवता? आम्ही 10-15 वर्षापासून. वाहतूक नियम पाळता का? हो, पाळतो ना मॅडम. बाहेरच्या ट्रिप असता का तुमच्या? दूर दूर जाता का मग? हो, बाहेरच्या खेड्यापाड्यावरचं. अच्छा अच्छा, कॉन्ट्रॅक्ट घेता? हो. बरं बरं. सतीशजी, हा. रेडिओ कधीपासून ऐकता आपण? हॅलो. रेडिओ कधीपासून ऐकता म्हटलं? आम्ही रेडिओ ऐकतो मॅडमला कमीत कमी 5-6 वर्षापासून ऐकतो. आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? आम्हाला जानी दुश्मन मधलं ऐकायचं होतं. त्यातलं कोणतं? ते येतो है दिलबर. येतो है दिलबर? टूटे थोडे से ना टूटे, ते सॉन्ग. धरमवीरचं आहे ते? हा, ठीक आहे. तेच मग. 7 अजूबे इस दुनिया में. हो. बरं. पाहिलं होतं का चित्रपट? नाही मॅडम, पाहिलं नाही, पण ते गाणं ऐकलंय. अच्छा, आवडतं तुम्हाला नाही का? आवडतंय मला. बरं. तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय आणखी? आमची मित्रमंडळी आहे. सांगा. मित्रमंडळी आहे योगेश, शाहरुख, हां, प्रशांत. बरे. हा, एवढी मित्र आहे की माझी. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांसाठी आता ऐकवित आहो हे धर्मवीर चित्रपटातील गीत. बरं, ऐकवा मॅडम. हॅलो रसिक. हॅलो. हॅलो रसिक. हां, बोला. नमस्कार ताई. कोण बोलतंय? हबीब शेख बोलतो, आवारपूर तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर. हबीब शेख? हा, मंगलाताई बोलताय? हो. हा, गीत ऐकायचं होतं. हो, बरोबर आहे. हबीब शेखजी, मला असं आठवतं की तुम्ही पॉवर हाऊसला काम करता नाही का? नाही, माइन्स मध्ये. अल्ट्राटेक सिमेंट फॅक्टरी. हा, सिमेंट फॅक्टरीला काम करता. हा. बरं बरं. आता काय सुरू आहे? वातावरण कसं आहे तिथलं? वातावरण काय म्हणते चंद्रपूरचं? इकडे आता सध्या 2 दिवस झाले पाऊस नाही, तर सारखा पाऊस होता तो मागच्या हप्त्यापासून. हो, बरोबर आहे. सध्या पाऊस नाही आहे, ऊन नाही निघले आहे. अच्छा, ऊन निघाली. हो. प्राणी वगैरे दिसतात का? प्राणी वगैरे आहे ना इकडे, आमच्या जंगल एरिया असल्यामुळे सिमेंट फॅक्टरीच्या एरियामध्ये माकडं, मोर, काही प्राणी आहेत. बरोबर आहे. बरं, आज कोणतं गाणं ऐकायचं हबीबजी? चित्रपटाचं नाव आहे सावरखेड एक गाव. सावरखेड एक गाव. हा, आई भवानी तुझ्या कृपेने, नवरात्री निमित्त गीत ऐकून. बरं. आणि तुमच्यासोबत कोणाला ऐकायचं आणखी? आमचे श्रोते आहेत. छोटूबाई शेख, राजन बेगम, फारुख शेख, वसीम शेख, अफसाना शेख, अश्मिरा शेख, फैजान शेख, फरहान शेख, अब्दुल्ला शेख, चंद्रशेखर कुटेमाटे, रामहरी लोखंडे, हेमंत कुमार फाळशंकर आणि किसन कुमरे, समस्त शेख परिवार आणि मित्र परिवार. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांसाठी पाठवित आहो हे मराठी भक्तिगीत. ऐका तर. जरूर. धन्यवाद.
हॅलो रसिक. हॅलो हॅलो रसिक. बोला. हॅलो रसिक. बोला, कोण बोलते? नमस्कार ताई. नमस्कार, कोण बोलते? येवता बंदीवरून बळीराम ओलुमारे. हां हां, बोला बळीरामजी, बोला. 4 महिने झाले ते याला. वा वा, कौतुक करायला पाहिजे तुमचं. मागच्या वेळेस 3 वेळा बेल गेली, लाभला उचलला नाही भाऊ. नाही, दुसरा कॉल सेव्ह करत असतो आम्ही त्यावेळेस. आता कसं झालं, 2 वेळा गेली. हो, पण त्यावेळेस मी दुसरा कॉल सेव्ह करत असते. हो. हां हां, कारण एक कॉल रेकॉर्ड केल्यावर त्याला सेव्ह करावा लागतो ना भाऊ. हो. हां. चालूच होते. हां, बेल चालू असते. हो. आता काय सुरू आहे सध्या येवताबंदीला? काही नाही, आता आकाशवाणीचे कार्यक्रम आहेत. ऐकणं सुरू आहे. हो. बरं, आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? सकाळचा मंगल प्रभात, अ चिंतन, आरोग्य साधने, सर्वच कार्यक्रम आवडतात मला. बरं बरं, मंगल प्रभातही ऐकता नाही का? सर्वात. अच्छा, आज कोणतं गीत ऐकायचंय? हे आज मला हे देवता चित्रपटातील गीत आहे, आशा भोसले यांनी गायलेलं. हो. शरण तुला जय अंबे मा. हां हां, बरोबर आहे. हो. तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय आणखी? हे येवता बंधून आहे, नरसू सुजल आणि अन्वित. हां. कोडी बुद्रू करून नंदिनी आणि गुंजन बरं. आणि कुंदन कांबळी. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रपरिवारासाठी आता ऐकविता हो ही रचना ऐका. धन्यवाद.